डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली जाते। अज्ञात मेलवरून बॉम्ब ठेवल्याची धमकी आहे। तर कॉलेजमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढले। पिंपरीच्या डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये पोलीस सुद्धा दाखल झालेले आहे। पिंपरीमधल्या डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये आता बॉम्ब ठेवला असल्याची धमकी देण्यात आलेली आहे। डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये आता धमकीचा मेल आलेला आहे। त्यामुळे आता या ठिकाणचे जे विद्यार्थी या ठिकाणी होते त्यांना सुद्धा बाहेर काढण्यात आलेले आहे। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी गोपाल मोटघरे यांच्याकडून घेऊयात। गोपाल, आपण पाहतोय डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये आता पोलीस दाखल झालेले आहेत। नेमकं मेल मध्ये काय लिहिलेलं आहे, सविस्तर अपडेट। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरातील डी.वाय. पाटील कॉलेज हा अतिशय प्रतिष्ठित कॉलेज आहे। अतिशय प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था अशी या संस्थेची ओळख आहे आणि या संस्थेला आज सकाळी 8 वाजता दरम्यान अज्ञात व्यक्तीने बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी दिली आहे। त्यानंतर एकूणच कॉलेज परिसरामध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। सध्या कॉलेज प्रशासनाने जे कॉलेजमधील जे विद्यार्थी होते त्यांना कॉलेज बाहेर सुखरूप बाहेर काढलं आहे आणि त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर पोलीस त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांचा बीटीटीएस स्क्वॉड आणि डॉग स्क्वॉड दाखल झालेला आहे आणि त्या ठिकाणी युद्ध पातळीवर बॉम्बसारखी एखादी संशयित वस्तू ठेवली आहे का याचा तपास करण्यात येत आहे। यापूर्वी देखील पिंपरी चिंचवड शहरातील काही शाळा आणि महाविद्यालयाला अशा प्रकारे धमकीचं ईमेल प्राप्त झाले होते। मात्र कुणीतरी खोडसाळपणा करण्यासाठी अशा प्रकारे धमकीचे मेल केले असावे असं पोलीस तपासात उघडकीस आलं होतं। मात्र आज जो पोलिसांना मेल प्राप्त झालेला आहे त्या अगदीच गोपाळ, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी। कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवल्याचा अज्ञात मेल आलाय।